माझी पत्नी सुट्टीवर गेली होती आणि तिने माझ्याशिवाय तिथे आणखी 2 दिवस थांबण्याचा निर्णय घेतला. जेव्हा ती अखेर घरी आली, तेव्हा तिने अगदी सहजपणे सांगितलं की तिने रस्त्यावर भेटलेल्या एका अनोळखी माणसाशी 1 तास गप्पा मारल्या, त्याला तिचा नंबर दिला आणि त्यानंतर त्याच्यासोबत डिनरला गेली. जेव्हा मी तिला सांगितलं की तिने मर्यादेचे खूप उल्लंघन केलं आहे, तेव्हा तिने माफी मागितली नाही. उलट तिने मला सांगितलं की मी खूपच जळतोय आणि तिला माहीत होतं की माझी प्रतिक्रिया अशीच असेल, म्हणूनच तिने मला हे सांगितलं नव्हतं. तिने असा दावा केला की हे सर्व अगदी निरागस होतं, कारण तिने त्याला सांगितलं होतं की तिचं लग्न झालं आहे आणि त्या माणसाकडून तिला गे व्हाइब्स येत होते. मला असं वाटू लागलं की मी वेडा होतोय. एका आठवड्यापर्यंत आमचं बोलणं झालं नाही. मी नाराज आहे म्हणून तिने असं वागणं सुरू केलं, जणू मीच खलनायक आहे आणि जर मी तिला पिंजऱ्यात ठेवण्याचा प्रयत्न केला, तर ती मला सोडून जाण्याची धमकी देऊ लागली. शेवटी मी तिला तिचा फोन दाखवायला सांगितला. तिने मला फोन दिला, पण मला जे सापडलं ते अत्यंत संतापजनक होतं. तिने मला क्वचितच मेसेज केले होते, पण त्या माणसासोबत तिचे सतत मेसेजेस सुरू होते. तो तिला बेबी म्हणत होता आणि ती किती अप्रतिम आहे हे सांगत होता. तिने असा हट्ट धरला की मित्र एकमेकांशी असंच बोलतात. पण संयम सुटला तो कधी? जेव्हा काही दिवसांनी त्याने तिला सेक्सी लेडी असा मेसेज पाठवला. शेवटी तिने मान्य केलं की ते विचित्र होतं, पण खोटं बोलल्याबद्दल किंवा मला मानसिकदृष्ट्या त्रास दिल्याबद्दल तिने अजूनही माफी मागितली नाही. सर्वात वाईट गोष्ट तो माणूस नाही, तर ही आहे की तिने काहीतरी चुकीचं केलंय हे मान्य करण्यापेक्षा तिला आमचं लग्न संपवण्याची धमकी देणं जास्त सोपं वाटतं. मला वाटलं होतं की मी माझ्या पत्नीला ओळखतो, पण आता मला जाणीव होते की तिला जबाबदारी स्वीकारण्याची भीती वाटते.